नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता नागराज मधुभाऊंवरती हल्ला करणार आहे. तेव्हा इथे मधुभाऊंवरती हल्ला करणाऱ्या नागराजला रंगेहात पकडून अर्जुनने त्याची रवानगी जेलमध्ये केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायलीने योग्य वेळेवरती मधुभाऊंचा जीव वाचवल्यानंतर इथे मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर मधुभाऊंनी सायलीला तिच्या आईवडिलांचं सत्य सांगितलेलं असतं. सायली हीच खरी तन्वी आहे आणि ती प्रतिमाताई आणि रविराज सर यांची मुलगी आहे, असा खुलासा आता मधुभाऊंनी अर्जुन आणि सायलीसमोर केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मधुभाऊ आता सायली हीच खरी तन्वी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्याकडे इथे आता पुरावे नसतात, कारण सायलीचं लहानपणीचं गाठोडं हे प्रियाने गायब केलेलं असतं. प्रियाने सायलीचं आणि स्वतःचं गाठोडं हे गायब केलेलं असतं. त्यामुळे इथे आता मधुभाऊंकडे लहानपणीच्या सायलीचा फोटो नाही आहे. तो फोटो जर सगळ्यांना दाखवला असता तर हे सिद्ध झालं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून. पण मधुभाऊंकडे लहानपणीच्या सायलीचं गाठोडं नसतं. प्रियाने ती दोन्ही गाठोडी गायब केलेली असतात. त्यामुळे मधुभाऊंना लहानपणीच्या तन्वीचा आता फोटो बघायचा आहे. एकदा का तो फोटो बघितला की त्यांना खात्री पटेल की नक्की आता मधुभाऊंना जे वाटतंय ते बरोबर आहे की चूक. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता एक निर्णय घेतात. मधुभाऊ म्हणतात की जाऊन मला आता प्रियाला भेटायला हवं. आणि जेव्हा इथे प्रिया आता जेलमध्ये असते आणि मधुभाऊ तिला भेटायला जातात, तिला विचारतात की प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की मधुभाऊ, तुम्ही इथे काय करताय? तमाशा बघायला आलायत ना? जेलमध्ये मी कशी दिसते ते बघायला आला असाल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला तुझ्याबरोबर वाद घालायचा नाही आहे. तू जेलमध्ये माझ्यामुळे आलेली नाही आहेस, तर तुझ्या वाईट कर्मांमुळे तू जेलमध्ये आली आहेस, असं मधुभाऊ प्रियाला म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणते, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की प्रिया, आश्रमामधून 2 गाठोडी गायब आहेत. एक तुझ्या नावाचं आणि एक सायलीच्या नावाचं. ती 2 गाठोडी कुठे आहेत? तेव्हा प्रिया म्हणत असते, मला काय माहिती? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जेव्हा तू आश्रमामधून तुझ्या घरी गेली होतीस रविराज सरांना भेटायला, तेव्हा तू तुझे काही लहानपणीच्या आठवणी, तुझ्या काही वस्तू रविराज सरांना दाखवल्याच असतील ना? मग त्यासाठी तू तुझं गाठोडं घेऊन गेलीस की नाही? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की हो, अगदी बरोबर. मी माझं गाठोडं घेऊन गेले होते. लहानपणीच्या सगळ्या वस्तू मी माझ्या बाबांना दाखवल्या होत्या. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, मग तुझं गाठोडं घेऊन गेलीस, मग सायलीचं गाठोडं कुठे आहे? तेव्हा प्रिया म्हणते, मधुभाऊ, मला काय माहिती सायलीचं गाठोडं कुठे आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की प्रिया, खोटं बोलू नकोस. जेव्हा मी तुझ्या रूममध्ये आलो होतो तेव्हा मी तुझ्या हातामध्ये सायलीचा फोटो बघितला होता आणि तेव्हा मी तो तुझ्याकडे मागितला सुद्धा होता. मग जर तू सायलीचं गाठोडं घेऊन गेली नाहीस, मग तुझ्याकडे सायलीचा फोटो कुठून आला? तेव्हा प्रिया म्हणत असते की मी सायलीचा फोटो घेतलेला नाहीच आहे. मला नाही माहिती तो फोटो कुठे आहे. मधुभाऊ म्हणतात की प्रिया, खोटं बोलू नकोस. मला पूर्णपणे खात्री आहे तूच ती मुलगी आहेस जिने सायलीचं गाठोडं चोरलेलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता प्रियाला स्पष्टपणे बोलत नाही की त्यांना संशय आहे की खरी सायली तर इथे आता तन्वी तीच आहे. पण इथे प्रियाला जर ते डिरेक्टली बोलले तर प्रिया कुठल्या तरी व्यक्तींना सांगेल आणि मग सगळ्यांना कळेल की मला प्रियावरती संशय आला आहे की ती तन्वी नाही आहे म्हणून. आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे सुद्धा आता मधुभाऊंना कुणाला कळू द्यायचं नाही आहे जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये ठोस पुरावा येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाला विचारलं असता प्रिया खोटंच बोलते अगदी नेहमीप्रमाणे. ती मधुभाऊंना खरं सांगत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ आता विचार करतात की जर मला आता तन्वीची माहिती हवी असेल तर मला रविराज सर आणि इथे प्रतिमा यांच्या घरी जावं लागेल. तिथे मला लहानपणीच्या तन्वीची जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि मला अल्बमसुद्धा बघता येईल. मला सायलीचे फोटोसुद्धा बघता येतील लहानपणीचे. तेव्हा मधुभाऊ आता रविराज काकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतात आणि ते जातातसुद्धा. तोपर्यंत प्रेक्षकांनो, नागराज जेव्हा प्रियाला जेलमध्ये भेटायला गेलेला असतो तेव्हा प्रियाने इथे नागराजला सांगितलेलं असतं की मधुभाऊंना सुगावा लागला आहे की सायलीचं गाठोडं आपण गायब केले म्हणून. कारण मधुभाऊ मला माहिती काढत होते असं वाटत होतं,
खूप प्रश्न विचारत होते की ते गाठोडं कुठे गेलं, सायलीचा फोटो तुझ्याकडे काय करत होता. याचा अर्थ मधुभाऊंना संशय तर आलेला नाही आहे ना की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून, आणि मी एक खोटारडी मुलगी आहे हे त्यांना सिद्ध तर करायचं नसेल ना. तेव्हा नागराज म्हणतो, तसं असेल तर या म्हाताऱ्याचा गेम करायला हवा, नाहीतर त्याने जर लहानपणीच्या तन्वीचे फोटो बघितले की तो लगेच सगळ्यांना सांगेल की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून. प्रिया खोटारडी मुलगी आहे, आता तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, हे बघा नागराज सर, काही करा पण मधुभाऊंना हे सिद्ध करू देऊ नका, नाहीतर मग माझं काही खरं नाही, मला जेलमध्येच चढावं लागेल. तेव्हा नागराज म्हणतो, माझ्या परीने जे काही प्रयत्न करता येतील ते मी करेन. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे मधुभाऊ रविराज काकांच्या घरी आलेले असतात तेव्हाच प्रेक्षकांनो रविराज काका आणि प्रतिमा दोघेजण घरामध्ये नसतात. ते दोघेही हॉस्पिटलला गेलेले असतात. प्रतिमाची अपॉइंटमेंट असते. मधुभाऊ काही फोन वगैरे करून आलेले नसतात. तेव्हा इथे सुमन मधुभाऊंना पाणी वगैरे देते आणि ती म्हणते की मधुभाऊ कसं येणं केलं, सणासुदीचे दिवस आहेत, शुभेच्छा वगैरे द्यायला आलात की काय. तेव्हा इथे कुसुम त्यांना एकट्यांना पाठवत नसते. कुसुम म्हणत असते की मधुभाऊ मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. तेव्हा मधुभाऊ स्पष्टपणे कुसुमला नकार देतात, कारण मधुभाऊंना ही गोष्ट कुणालाही कळू द्यायची नाही आहे की मधुभाऊंना संशय आलेला आहे की सायली हीच खरी तन्वी आहे. त्यांना आता पुरावे गोळा करून सगळ्यांच्या समोर हे ठोसपणे सिद्ध करायचं आहे, म्हणजे त्यांना डिरेक्टली अनाऊन्समेंट करायची आहे सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून. मधुभाऊ आता सायलीच्या घरी आल्यानंतर इथे नागराजला समजलेलं असतं की मधुभाऊ इथे कशासाठी आलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागराजने एक आयडिया केलेली असते. त्याने आधीच इथे जे काही आता फोटो असतात ते काढून ठेवलेले असतात. मधुभाऊ त्यांच्या घरी येत आहेत हे त्याला बरोबर समजलेलं असतं. तेव्हा इथे नागराजने ते फोटो आधीच बाजूला करून ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ आल्यानंतर आजूबाजूला बघत असतात तर इथे आता प्रतिमाचे रविराज काकांचे फोटोज तर असतात, पण इथे आता तन्वीचे फोटो नसतात. तेव्हा नागराजने खूपच हुशारीने इथे आता तन्वीचे फोटो बाजूला करून ठेवलेले असतात. जेव्हा इथे मधुभाऊ रविराज काका कुठे आहेत असं विचारतात तेव्हा नागराज म्हणतो, दादा घरात नाही आहे आणि वहिनीसुद्धा घरात नाही आहे, दोघेही डॉक्टरकडे गेलेत ना. तुमचं काही काम होतं का, मला सांगा, मी त्यांना सांगेन. तेव्हा मधुभाऊ मनामध्ये विचार करतात की यांच्याजवळ काही बोलायला नको, यांच्याशी जर बोललो तर ह्यांना संशय येईल का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, मी लहानपणीच्या तन्वीचे फोटो बघायला आलो होतो, म्हणजे खरं तर माझ्याकडे प्रियाचे फोटो होते पण आता ते नाही आहेत ना, म्हणून विचार केला की जरा येऊन तिच्या लहानपणाचे फोटो वगैरे बघावे. तेव्हा सुमन म्हणते, हो का, तिचा अल्बम आहे ना, पण आता वहिनी इथे नाही आहेत, तो अल्बम मी वहिनींना बघायला दिला होता तेव्हा तो त्यांच्याच कपाटामध्ये असेल. तेव्हा नागराज म्हणतो, तुम्ही नंतर या ना. नंतर या, अहो आता तन्वीला तुम्हीच तर लहानाचं मोठं केलं आहे, मग तिचे फोटो तुम्हाला परत कशाला बघायचे आहेत, आता लहानपणी जशी दिसायची तशी तुम्ही बघितलेलीच आहे ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण थोडी तिची आठवण आली होती म्हणून विचार केला की लहानपणीच्या तिच्या आठवणी इथे कशा होत्या त्या बघाव्या, यासाठी आलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, आता रविराज सर प्रतिमाताई नाही आहेत, मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, मी पण निघतो. तेव्हा सुमन म्हणते, मधुभाऊ अहो लगेच काय जात आहे, पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आलात ना, नाश्ता करूनच जा. तेव्हा नागराज म्हणतो, ए सुमन, अगं त्यांना उशीर होतोय ना, त्यांना सुभेदारांच्या घरीसुद्धा जायचं असेल, सणासुदीचे दिवस आहेत, त्यांना आमंत्रण असेलच ना, आपल्याला आमंत्रण आहे तसं. हो ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो अगदी बरोबर, माझी साऊ माझी वाट बघत असेल, मला आता निघायला हवं. तेव्हा आता मधुभाऊ निराश होतात आणि सुभेदारांच्या घरी जायला निघतात. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की हा म्हातारा शोधूनच काढेल की खरी तन्वी कोण आहे ते, याचा आता बंदोबस्त करायलाच हवा, काहीतरी करायलाच हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरी आता कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सगळेजण जमलेले असतात. त्याच्यानंतर दहीहंडीचा दिवस असतो तेव्हासुद्धा सगळेजण जमलेले असतात. तेव्हा मधुभाऊसुद्धा तिथे जातात. दहीहंडीसाठी सगळेजण बाहेर असतात. आता इथे जी खोटी कुमूद आलेली असते ती सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब वगैरे लावून ठेवत असते. तेव्हा इथे अर्जुनने सगळे बॉम्ब बाजूला केलेले असतात, पण एका स्टोर रूममध्ये एक बॉम्ब असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, स्टोर रूममध्ये आता मधुभाऊ जातात. सगळेजण दहीहंडीमध्ये व्यस्त असतात. मधुभाऊंना आता काही करून लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघायचाच असतो. तेव्हा इथे बोलता बोलता सायली एकदा बोललेली असते इथे पूर्णाजीला की तो जो तुमचा तन्वीचा आणि अर्जुन सरांचा फोटो आहे ना, तो मी स्टोरूममध्ये ठेवला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जुने फोटो स्टोरूममध्ये असतील, मला जाऊन तिथे बघायलाच हवं, माझ्या साऊचा फोटो मला भेटतोय का. तेव्हा मधुभाऊ स्टोरूममध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी स्टोरूममध्ये आता लहानपणीच्या तन्वीचा, अर्जुनचा आणि पूर्णाजीचा फोटो असतो.
मधुभाऊ तो फोटो आपल्या हातामध्ये घेतात आणि बघतात. मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात, म्हणजे माझा संशय खरा ठरला. माझी साऊच खरी तन्वी आहे. प्रियाला ही गोष्ट कुणीतरी सांगितली असेल आणि म्हणूनच खोटी तन्वी म्हणून ती किल्लेदारांच्या घरामध्ये गेली. मग ती सुभेदारांच्या घरामध्ये आली, कारण तिला नेहमीच माझ्या साऊचं सुख हिरावून घ्यायचं होतं ना. तेव्हा तिने लहानपणीसुद्धा तिला कधी आनंदामध्ये राहू दिलं नाही आणि आतासुद्धा तिच्या वाट्याचं सुख ही स्वतः उपभोगत होती. आणि माझी तन्वी म्हणजे माझी साऊ ही तन्वी असूनसुद्धा इथे काटे सोसत होती. पण आता नाही. आता हे सत्य मी सगळ्या सुभेदारांना सांगणारच. हा फोटो मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना दाखवतो. तेव्हा इथे नागराज मधुभाऊंचा पाठलागच करत असतो. तेव्हा इथे मधुभाऊंच्या हातामध्ये तन्वीचा फोटो लागला हे बघितल्यानंतर नागराज आता एक चाकू काढतो आणि जाऊन आता मधुभाऊंच्या पोटामध्ये खुपसतो. तेव्हा इथे मधुभाऊ नागराजचा चेहरा बघतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे मधुभाऊ आता नागराजला पकडतात. तिथे नागराज कसाबसा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण नागराज घाबरलेला असतो. त्याला कुणाच्याही नजरेत यायचं नसतं. पण प्रेक्षकांनो, इथून आता अद्वैत जात असताना अद्वैतचं लक्ष तिथे जातं. तेव्हा अद्वैत बघतो तर काय, नागराजच्या हाताला रक्त लागलेलं असतं. तेव्हा स्टोरूममध्ये वाकून बघितल्यानंतर मधुभाऊ खाली कोसळलेले असतात. तेव्हा अद्वैत धावत पळत त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की मधुभाऊ काय झालं. मधुभाऊ इथे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच इथे ते अद्वैतला मिठी मारतात आणि इथे मधुभाऊंच्या पोटाला लागलेलं रक्त अद्वैतच्या कपड्यांना लागतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अद्वैत आता म्हणतो की मधुभाऊ काय झालं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अद्वैत, एक गोष्ट लक्षात ठेव, इथे त्या नागराजने मला मारण्याचा प्रयत्न केलाय, पण माझ्या साऊचं एक सत्य सगळ्यांना सांग. सायली हीच खरी तन्वी आहे आणि तिचे आई वडील म्हणजे इथे आता रविराज सर आणि प्रतिमाताई यांची सायली मुलगी आहे. प्रिया एक खोटारडी मुलगी आहे, ती खरी त्यांची मुलगी आहे. हे सत्य आता मधुभाऊने अद्वैतला सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, मधुभाऊ तुम्हाला काही होणार नाही. आणि तेवढ्यातच अद्वैत जातो आणि अर्जुनला आवाज देतो आणि म्हणतो की अर्जुन लवकर इकडे ये, मला तुला एक महत्त्वाचं सत्य सांगायचं आहे. मला सायलीबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला हे रक्त कसं लागलं ते आधी सांग. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सांग अद्वैत काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, आधी एक गोष्ट ऐक. सायलीचे आई वडील म्हणजे तुझे सिनियर म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा आत्या, हे दोघेजण तिचे आई वडील आहेत आणि सायली हीच खरी तन्वी आहे, हे मला मधुभाऊने सांगितलं आहे. अर्जुन म्हणतो मधुभाऊ कुठे आहेत. तेव्हा मधुभाऊ आतमध्ये आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा इथे अर्जुन सायलीला खुणावतो आणि आतमध्ये यायला सांगतो. तेव्हा सायलीने दहीहंडी फोडलेली असते. त्यानंतर तीसुद्धा अर्जुन बरोबर धावत पळत जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो मधुभाऊंची अवस्था नागराजने केले, त्यांच्या हाताला सुद्धा रक्त लागलं होतं. तेव्हा अर्जुन आता नागराजला पकडतो आणि पोलिसांना फोन करतो आणि नागराजला अरेस्ट करायला लावतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सगळ्यांना कळतं की यामागे नागराजचाच हात आहे. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंना गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि मधुभाऊंवरती ट्रीटमेंट सुरू होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुन जीवाचं रान करतो आणि अश्विन तर हॉस्पिटलमध्ये असतोच. अश्विन इथे खरं तर रागानेच मधुभाऊंकडे बघत असतो, पण पुन्हा तो डॉक्टर असल्यामुळे इथे त्याचं कर्तव्य असतं मधुभाऊंना वाचवणं. आणि तेव्हा इथे सायली अश्विनच्या समोर हात जोडते आणि म्हणते मधुभाऊंना काही करून वाचवा. तेव्हा इथे मोठ्यातले मोठं डॉक्टर आता बोलावलेले असतात आणि इथे आता मधुभाऊंना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. पण प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंचं ऑपरेशन करण्यात आलेलं असतं आणि इथे मधुभाऊ आता बरेसुद्धा होणार असतात. पण हे सगळं नागराजने का केलं हे सत्य आता अर्जुन शोधून काढतो. तेव्हा अर्जुनला कळतं की नागराजला माहिती आहे की सायली हीच खरी तन्वी आहे आणि हे आता त्याला कुणालाही कळू द्यायचं नसतं. म्हणजे याचा अर्थ प्रियालासुद्धा इथे आणणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, कदाचित नागराज असू शकतो. तेव्हा अद्वैतने सांगितलेलं असतं की मधुभाऊंनी इथे बेशुद्ध होण्याच्या आधी हे सत्य मला सांगितलं की सायली ही खरी तन्वी आहे आणि ती खरी रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. म्हणून आधी तुला मी ते सत्य सांगितलं आणि हे सगळं नागराज काकांनी मधुभाऊंनी तुम्हाला सांगू नये म्हणून त्यांनी मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला, असं सुद्धा इथे आता अद्वैत अर्जुनला सांगतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे वेळ उशिरा का होईना पण नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. अर्जुनने त्याला लगेचच जेलमध्ये पाठवलेलं असतं. काय खरं काय खोटं या सगळ्याची शहानिशा नंतर होणारच असते. पण आता मधुभाऊंमुळे एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते आणि ते म्हणजे इथे आता सगळ्यांना कळलेलं असतं की अर्जुन
याने खऱ्या तन्वीबरोबरच लग्न केलेलं आहे. सायली हीच खरी आपली तन्वी आहे. तीच रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. शेवटीला इथे मधुभाऊंनी सायलीचे खरे आई वडील तिला मिळून दिलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊसुद्धा बरे झालेले असतात. ते शुद्धीवरती आलेले असतात. आणि मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं की सायली ही खरी तन्वी आहे आणि नागराजने हे सगळं घडून आणलं होतं. म्हणूनच नागराजने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवा, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्या, असं इथे आता प्रताप काका, कल्पना सगळेजण म्हणत असतात.